जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर BAच्या सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचा 2024 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये आत्ताचे विद्यार्थी सेमिस्टर सेकंडमध्ये आहे, बट ज्यांचा फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमचा जर का विषय बॅकलॉग असेल तर तो परीक्षा फॉर्म कसा भरावा, तसेच परीक्षा फॉर्ममध्ये अपार ID आणि इलिजिबिलिटी नंबर कशा पद्धतीने अपडेट करावा, विषय कोणकोणते निवडावे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या सर्व तांत्रिक अडचणी या व्हिडिओमध्ये दूर केल्या जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण परीक्षा फॉर्म कसा भरावा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डिजिलॉकर थ्रू काय करा, ABC ID काढलेला असेल त्याच पद्धतीने अपार ID काढण्याची प्रक्रिया आहे. तर अपार ID काढण्यासाठी तुम्ही डिजिलॉकर ओपन करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिजिलॉकर ओपन केल्यानंतर या ठिकाणी इथं सर्च बॉक्स आहे. या सर्च बॉक्सला क्लिक करा. तिथे अपार ID या पद्धतीने काय करा, सर्च करा. त्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती 1 बाय 1 पद्धतीने माहिती भरा आणि गेट डॉक्युमेंट्सवर क्लिक करा. या पद्धतीने तुम्हाला सर्व काय होतील, डॉक्युमेंट्स बघायला भेटेल. ओके, सो या ठिकाणी डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर इथे क्लिक न करता आपण काय करा, इथे जे काही 3 आडव्या रेषा किंवा 3 डॉट दिलेले आहे तर 3 डॉटवर क्लिक करा आणि तिथे व्ह्यू PDF या नावाचा एक ऑप्शन दिसेल. या व्ह्यू PDFवर क्लिक करा आणि ती PDF काय करा, डाउनलोड करून घ्या. मग तुम्हाला या पद्धतीचा जो काही अपार ID आहे तो आधार कार्डसारखा दिसणारा अपार ID तुम्हाला या ठिकाणी भेटून येईल आणि यामध्ये लास्टला 12 डिजिटचा एक अपार ID तुम्हाला काय होईल, जनरेट झालेला तुम्हाला तिथे दिसून येईल. तर हा 12 डिजिटचा अपार ID म्हणजेच ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा अपार ID तुम्हाला काय होईल, भेटून जाईल. आणि हा डाउनलोड करून ठेवा आणि तुमच्या परीक्षा फॉर्मला सुद्धा तो लागणार आहे. चला तर मग आता आपण हा अपार ID काढल्यानंतर परीक्षा फॉर्म कसा भरावा ही माहिती पाहूया. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे गेल्यानंतर या पद्धतीने इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, यावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये 5 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन असा टॅब तुम्हाला बघायला भेटेल. त्यामध्ये क्लिक केल्यावर थोडंसं खालती स्क्रोल करा. 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकचा वापर तुम्ही करा. त्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स दिलेल्या आहे. या डेट्स काळजीपूर्वक बघा आणि त्या डेटच्या आतच तुम्ही 1 दिवस अगोदर महाविद्यालयात परीक्षा फॉर्म भरणं अपेक्षित आहे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा आणि या ठिकाणी काय करा, तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन टॅब दिसेल. तर या लॉग इन बटनावर क्लिक करा. ओके, सो जे विद्यार्थी आता सेमिस्टर फर्स्टमध्ये परीक्षा फॉर्म भरला नाही पण सेमिस्टर सेकंडला फर्स्ट आणि सेकंड सेम दोन्ही द्यायचं आहे, ज्यांनी अद्याप अकाउंट क्रिएट केलं नसेल त्यांनी क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करून पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करून घ्या आणि लॉग इन करा. सो इथे लॉग इन बायमध्ये आपण मेल ID आणि मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. जो या अगोदरच्या म्हणजे सेमिस्टर फर्स्टसाठी जो काही ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमच्या एक्झाम फॉर्मसाठी वापरला होता तोच ID यूज करून तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे. काही विद्यार्थी काय करतात, सेकंड सेमिस्टरला परत एक मोबाईल नंबर मेल ID आणतात आणि इलिजिबिलिटी PRN नंबर अपडेट करून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा परीक्षा फॉर्म हा भरला जाणार नाही. तर तुम्हाला जो मेल ID आणि मोबाईल नंबर पाठीमागच्या एक्झाममध्ये वापरला होता तोच ID तुम्हाला या ठिकाणी यूज करता येईल. त्यानंतर इथे काय करा, तुमचा पासवर्ड एंटर करा. इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करून तुम्ही लॉग इन करा. काही विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर माहीत असतो पण पासवर्ड माहीत नाही, तर त्यांनी फॉरगेट पासवर्डमध्ये क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. आपण आता लॉग इन करूया. विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर इथे डॅशबोर्डमध्ये कोर्स एनरोलमध्ये चेक करा तुमचा PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर, नंतर कोर्स नेम आणि पॅटर्न नेम आहे का नाही. जर का आपल्या या फॉर्ममध्ये फक्त जर का PRN नंबर, कोर्स नेम आणि पॅटर्न नेम असेल आणि इलिजिबिलिटी नंबर नसेल तर आपण काय करावं, तर या ठिकाणी थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलम दिसेल आणि या ॲक्शन कॉलममध्ये इथे तुम्हाला जर का डिलीट प्रोफाईल किंवा अपडेट प्रोफाईल असं जर का ऑप्शन जर का दिसत नसेल तर तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तिथल्या परीक्षा विभागाला तुमच्या या स्क्रीनशॉट किंवा ह्या डॅशबोर्डचा काय करा, स्क्रीनशॉट पाठवून द्या आणि त्यामध्ये त्यांना मेन्शन करा की सदर PRN नंबर आणि सदर PRN नंबरला
प्रोफाईलमध्ये डिलीट प्रोफाईल असं ऑप्शन देण्यात यावं. असा वेब मेलवरून एक्झाम सपोर्टला मेल केला तर लगेच तुमच्या 1 तासाच्या आत तुमच्या या ॲक्शन कॉलममध्ये अपडेट प्रोफाईल आणि डिलीट प्रोफाईलचं ऑप्शन तुम्हाला देण्यात येईल. आता ज्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलला ऑलरेडी मेल आय डी इलिजिबिलिटी नंबर आणि PRN नंबर अपडेट आहे त्यांना डिलीट प्रोफाईल करण्याची काही आवश्यकता नाही. ते डायरेक्ट काय करू शकतात, इथे एक्झाम फॉर्मवर क्लिक करून परीक्षा फॉर्म भरू शकतात. किंवा ज्या विद्यार्थ्यांना अपडेट ABCID किंवा अपर ID अजून त्यांनी अपडेट केलं नसेल त्यांनी या अपडेट ABCID/अपर ID वरती क्लिक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस अपडेट ABCID किंवा अपर ID वर आपण क्लिक करू तर या ठिकाणी आपल्याला एक 12 नंबरचा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता यामध्ये जर का तुम्ही आता डिजिलॉकर थ्रू जो काही अपर ID क्रिएट केलेला आहे तर इथे दाखवलेला नंबर आणि या ठिकाणी दाखवलेला नंबर जर का एक असेल तर तुम्ही कॅन्सल बटनावर क्लिक करा. जर या ठिकाणी 12 नंबर जे काही दिसत आहे आणि आत्ता तुम्ही डिजिलॉकर थ्रू अपर ID काढला, या दोन्हींचे नंबर जर का वेगवेगळे असेल तर या डिजिलॉकरमधून जो काही अपर ID काढला तो नंबर या ठिकाणी काय करा, एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल, सक्सेस ABCID अपडेटेड सक्सेसफुली. त्यावेळेस इथे ओके बटनावर क्लिक करून तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये इलिजिबिलिटी नंबर नाही आहे तर त्यांनी काय करायचं, तर इथे डिलीट प्रोफाईलचं जे काही त्यांना ऑप्शन देण्यात येईल तर त्यामध्ये डिलीट प्रोफाईलवर काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे न्यू कोर्स एनरोलमेंट या नावाचा टॅब अशा पद्धतीने इथे बघता येईल. बघा, न्यू कोर्स एनरोलमेंट या बटनावर काय करायचं, क्लिक करायचं. तिथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, स्टुडंट टाईप इथे तुम्हाला विचारलेलं आहे. तर स्टुडंट टाईप तुम्ही काय करायचं, एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचं. इथं मीडियम तुम्ही मराठी इंग्लिश जे असेल ती सिलेक्ट करा. इथे अपर ID किंवा ABCID टाका. त्यानंतर इथे PRN नंबर तुम्हाला विचारला जाईल तर PRN नंबर टाका. त्यानंतर इलिजिबिलिटी नंबर विचारला जाईल तर त्या ठिकाणी येस करा. आणि हे दोन्ही नंबर तुम्ही ज्यावेळेस अपडेट करताल, आता तुम्हाला PRN नंबर कुठून भेटेल, तर तुम्ही सेमिस्टर फर्स्टचा जो काही परीक्षा फॉर्म दिला किंवा परीक्षा दिली तर त्या रिझल्टवर तुम्हाला भेटेल किंवा हॉल तिकीटवर तुम्हाला PRN नंबर भेटेल. आणि इलिजिबिलिटी नंबरसाठी तुम्ही काय करा, ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथे तुम्हाला इलिजिबिलिटी नंबर तुमचे सब्जेक्ट टीचर ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट तुम्हाला देईल. तर ते नंबर दोन्ही या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्ही काय करा, इथे सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे तुमची पर्सनल माहिती भरायची, म्हणजे तुमचं फुल नेम इंग्लिशमधून ॲज इट इज येईल. त्यानंतर ते नेम मराठीतून तुम्हाला टाकायचं आहे. वडिलाचं नेम फक्त टाकायचं आहे, वडिलाचं नेम इंग्लिश मराठी दोन्ही टाकायचं. आईचं नेम इंग्लिशमधून आलेलं असेल, मराठीमधून पण तुम्ही टाईप करून टाकायचं. तुमचं जेंडर सिलेक्ट करा, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं डोमेसाईल आहे महाराष्ट्र ते सिलेक्ट करा. नॉन क्रिमिनल आहे का तर तिथं नो करा. मायनॉरिटी नो असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर हँडिकॅप असेल तर येस करा, नसेल तर नो करा. कॅटेगरी सिलेक्ट करा. तुमचा फोटो सिग्नेचर अपडेट करा. ॲड्रेसची माहिती टाका आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. एवढी सगळी प्रोसिजर कुणाला करायची आहे, ज्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये इलिजिबिलिटी नंबर अपडेट नाही त्यांनी. आता ज्यांच्या प्रोफाईलला इलिजिबिलिटी नंबर अपडेट नाही किंवा नव्हता त्यांनी अपडेट केला, त्यानंतर पुन्हा तुम्ही डॅशबोर्ड बटनावर यायचं. इथे एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक करायचं. तुम्हाला SPPU OEE म्हणजे याला ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम 2025 बाबत माहिती दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा आणि प्रोसीड बटनावर क्लिक करा. नंतर पुन्हा एकदा काय करा, प्रोसीड बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तुम्ही फर्स्ट इयरचा रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉगचा फॉर्म भरणार आहे, त्याकरता तुम्ही इथं फर्स्ट इयरच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा. ह्या दोन्ही बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमची प्रोफाईल माहिती वगैरे बेसिक माहिती भेटेल. थोडंसं खालती स्क्रोल करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. बघा या ठिकाणी जवळजवळ 3 आणि 3 6 आणि 3 9 सब्जेक्ट तुमचे काय असणार आहे, कंपल्सरी या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यामध्ये बघा तुमचे जे काही 3 मेजर विषय असतात ते 3 मेजर विषय म्हणजे त्याचे दुप्पट येतील. 3 दुने 6 विषय. एक AECचा विषय इंग्लिश येईल. SCCचा विषय तुमचा ऑलरेडी येईल, जो पाठीमागच्या वेळेस घेतलेला होता त्याच्यातलाच आत्ता दुसरा पार्ट्स येईल. नंतर VECचा जो काही विषय आहे तो एक देखील इथे
कंपल्सरी येणार आहे. असे 9 विषय तुमच्या एक्झाम फॉर्मला ऑलरेडी येणार आहे. तर तुम्हाला जे काही CC ज्याला आपण को-करिक्युलम कोर्सेस म्हणतो, तर त्यापैकी एक विषय सिलेक्ट करायचा आहे. तर याच्यापैकी कोणता विषय कोणत्या डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांनी घ्यायचा, तर या संदर्भात तुमचं महाविद्यालय तुम्हाला सूचना देईल. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी इथं विषय निवडायचा आहे. जसं की या विद्यार्थ्याला NSSचा विषय निवडायचा आहे म्हणून त्यांनी NSSवर क्लिक केलं. त्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक सिलेक्ट OEचा विषय निवडायचा आहे, म्हणजे ओपन इलेक्टिव्हचा विषय निवडायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि दुसरा आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंट. सेमिस्टर फर्स्टमध्ये तुम्ही ज्या फॅकल्टीमधून OEचा विषय घेतला होता त्याच फॅकल्टीमधला आता पुढचा विषय तुम्हाला निवडायचा आहे. जसं की या ठिकाणी कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विद्यार्थ्यांनी निवडला होता. सो या ठिकाणी आपण कॉमर्स अँड मॅनेजमेंट केलं. सब फॅकल्टीमध्ये आपण कॉमर्स हा विषय सिलेक्ट केला. त्यानंतर कोर्समध्ये आपण या ठिकाणी आता त्यावेळेस त्यांनी BCOMचा विषय निवडलेला होता OEचा, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण BCOM हे ऑप्शन सिलेक्ट केलं. त्यानंतर ओपन इलेक्टिव्हचा जो काही स्पेशल सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी निवडूया. आता या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर फर्स्टमध्ये जो काही विषय निवडलेला होता तो त्यांनी मार्केटिंग विषय OEचा घेतलेला होता. म्हणून आता पण या ठिकाणी आपण OEचा सेकंड सेमिस्टरचा जो काही विषय आहे त्याला म्हटलेला आहे रिटेल मार्केटिंग. काय म्हटलेलं आहे? रिटेल मार्केटिंग. सो या ठिकाणी आपण तो सिलेक्ट करू आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने 750 रुपये बरोबर फी आलेली आहे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर चौकोन बॉक्समध्ये टिक करा आणि कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करा. कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म काय होईल? डाउनलोड होईल. फॉर्म डाउनलोड करा आणि या ठिकाणी टोटल 11 विषय तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आले का नाही त्याची खात्री करा. जसं की या ठिकाणी बघा 11 विषय तुम्हाला दिसतील. या ठिकाणी आपण काउंट करू. जसं इथं AECचा विषय ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 टोटल 11 विषय. त्याला जर का आपण प्रत्येक विषयाचे 2 क्रेडिट धरले तर जवळजवळ 22 क्रेडिटसाठी हे विषय तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. ह्या फॉर्मची प्रिंटआउट काढल्यानंतर लास्टला प्लेस डेट येईल. नंतर इथे उजव्या बाजूला स्टुडंटनी सिग्नेचर करायचे आहे. कॉलेजच्या संबंधित टीचर्सकडून सही करून किंवा चेक करून यावर सही घेऊन हा फॉर्म अकाउंट डिपार्टमेंटमध्ये फीसह जमा करायचा आहे. या फॉर्मसोबत तुम्ही सेमिस्टर फर्स्ट ओके काय करा? सेमिस्टर फर्स्टच्या ऑनलाईन निकालाची झेरॉक्स आणि अपार ID ओके काय करा? अपार ID हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट काय करा? झेरॉक्स कॉपी किंवा ज्याला फोटोकॉपी म्हणू आपण ती काय करा? अटॅच करा. आता ज्या विद्यार्थ्यांचं सेमिस्टर फर्स्ट बॅकलॉग राहिलेला आहे तो ॲटोमॅटिकली त्यांचा या सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये तो येणार आहे. त्याच्यामुळे त्यांना काही करण्याची अपेक्षा नाही. तर जसे टिक मार्क दिलेले आहे तशाच टिक मार्क ठेवायचे आहे आणि परीक्षा फॉर्म काय करायचा आहे? जमा करायचा आहे. 750 रुपये रेग्युलर विद्यार्थ्यांची फी राहील. बॅकलॉग विद्यार्थ्यांची फी थोडीशी जास्त असणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा. परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये जर का काही अडचणी असल्यास चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. बट ऑलरेडी तुम्हाला सर्व माहिती तुमच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याकरता व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुमच्या येणाऱ्या प्रॅक्टिकल एक्झाम आणि विद्यापीठाच्या परीक्षा कधी होतील या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तसंच अपार ID कशा पद्धतीने अपडेट करायचा, तो कशा पद्धतीने एक्झाम फॉर्मला अपडेट करायचा किंवा डिजिलॉकरवरून कशा पद्धतीने काढायचा या सर्व संबंधात माहिती देणारे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेले आहे. ते देखील व्हिडिओ काळजीपूर्वक तुम्ही बघा. तर अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.